श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक फार सुंदर गोष्ट आहे. एकदा दोन स्त्रिया समुद्र स्नानाला गेल्या होत्या. त्यांनी आपले कपडे किनाऱ्यावर काढून ठेवले होते आणि दोघी समुद्रामध्ये स्नान करत होत्या. थोड्या वेळाने पहिली स्त्री बाहेर आली आणि तिने काय केलं, जाणून बुजून दुसरीचे कपडे घातले आणि आपले कपडे मुद्दाम मागे ठेवले. थोड्या वेळाने दुसरी स्त्री बाहेर आली. तिने पाहिलं आपले कपडेच नाही आहेत, परंतु अंगामध्ये घालण्यासाठी दुसरं काहीच तिथे नसल्यामुळे तिला आपल्या मैत्रिणीचे कपडे घालावे लागले आणि मग ती पहिल्या स्त्रीचे कपडे घालून बाहेर आली. अशा प्रकारे दोन स्त्रिया समुद्र स्नानाला गेल्या होत्या आणि पहिल्या स्त्रीने जाणून बुजून आपले कपडे मुद्दाम मागे ठेवले आणि दुसरीचे घातले. त्यामुळे दुसऱ्या स्त्रीला पहिल्या स्त्रीचे कपडे घालण्यावाचून पर्यायच उरला नव्हता. पहिल्या स्त्रीचं नाव होतं असत्य आणि दुसऱ्या स्त्रीचं नाव होतं सत्य. आता ही गोष्ट सांगून महाराज पुढे असं म्हणतात, अशा प्रकारे समाजामध्ये आजही असत्य जे आहे ते सत्याचे कपडे घालून वावरत असतं. त्यामुळे आपण असत्यालाच सत्य मानतो आणि म्हणूनच सगळा भ्रम, सगळा गोंधळ निर्माण होतो. आज जगामध्ये जेवढ्या म्हणून या सगळ्या असत्य गोष्टी आहेत नव्हे, अहो हे संपूर्ण जगच असत आहे, परंतु ते खऱ्याचे कपडे घालून आलेलं असल्यामुळं आपल्याला खरं वाटतं आणि म्हणून लोकांना असत्यच गोष्टी सत्य वाटतात आणि सत्य सांगूनही लोकांना पटत नाही. ज्याप्रमाणे सर्व साधू संत हेच सांगतात की बाबा रे, हे जग खोटं आहे, फसवं आहे, त्रासदायक आहे, दुःखदायक आहे. इतकं परोपरीने सांगून देखील आपण त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही, कारण आपल्याला या खोट्या गोष्टीच खऱ्या वाटतात. आणि एक परमात्माच तेवढा सत्य आहे, तोच शाश्वत आहे, तोच कायम टिकणारा आहे, तोच सच्चिदानंद स्वरूप आहे, अशी सत्याची आपल्याला ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपण काही ते पटवून घेत नाही. आपल्याला सत्याविषयी जाणीवच नाही आणि असत्यच आपण खरं मानून त्याच्याबद्दलच व्यर्थ अभिमान बाळगत असतो. परमार्थामध्ये तर हे सतत घडताना दिसतं. जग असत्य आहे, परंतु ते आपण सत्य मानतो आणि परमात्मा सत्य आहे, परंतु ते आपल्याला कधी कळतच नाही, त्याची जाणीवच नाही. एक तरुण मुलगा होता. तो शहाणा होता, परंतु त्याला इतर लोकांनी वेडा ठरवला आणि मुद्दाम त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घातलं. तो वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जरी ॲडमिट असला तरी देखील तो शहाण्यासारखा वागायचा, शांतपणाने वागायचा. दुसरा एक माणूस सामान्य होता, पण या जगाची कटकट नको म्हणून त्याने वेड्याचे सोंग घेतले. त्याला देखील त्याच वेड्याच्या तुरुंगात ठेवलं.
आता हे दोघंही एकमेकांना भेटले. ते बोलत होते. पहिला मुलगा म्हणाला, अहो मी वेडा नाहीच आहे, मला काही वेडबीड काही लागलेलं नाही आहे, परंतु लोकांनी मला वेडं ठरवलं आहे आणि म्हणून मुद्दाम मला या वेड्यांच्या इस्पितळामध्ये भरती केलं. दुसरा म्हणाला, मला पण वेडबीड काही नाही, पण मला ते सगळं सहन होईना या लोकांच्या वागण्याचं, यांच्या बोलण्याचं, आणि म्हणून मी वेड्याचं सोंग घेऊन वावरत होतो आणि म्हणून मी इकडे या वेड्यांच्या इस्पितळामध्ये आलो आहे. यावर पहिला मुलगा म्हणाला की हे वेड्यांचं हॉस्पिटलच बरं वाटतं, बाहेरच्या जगापेक्षा तू इथे आलास हेच बरं झालं. अगदी संतांना सुद्धा असंच वाटतं बरं. ते म्हणतात, बाहेरच्या जगापेक्षा तू इथे आलास हेच बरं झालं. आम्ही संतांनाच वेडे समजतो, परंतु ते काही खरे वेडे नसतात. वेडे असतात ती त्यांना नावं ठेवणारी माणसं. समाजामध्ये सर्वसामान्य माणसं ही स्वतः खोटी असतात, परंतु दुसऱ्यांना खोटं ठरवतात. संतांना ढोंगी ठरवतात, संधी साधू ठरवतात. आणि म्हणून समाजामध्ये अशा प्रकारे असत्य जे आहे ते सत्याचे कपडे घालून मिरवत असतं आणि खऱ्या सत्याचा मात्र आपल्याला पत्ताच नसतो. जे सत्य आहे त्याला आपण सत्य मानतच नाही, परंतु जे असत्य आहे ते मात्र आपण कवटाळून बसलेलो आहोत. आता याच्यातही एक भानगड अशी आहे की सत्य काय किंवा असत्य काय, शेवटी हे माणसाच्या जाणीवेवर अवलंबून आहे. आता ही जाणीव जी आहे ती कशी असते ते आपण बघूया. प्रत्येक माणसाला सुख हवं असतं आणि तो सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो. त्याला सुखाची जाणीव असते आणि इंद्रियांचं सुख मिळालं, विषय भोग भोगायला मिळाले की त्याला आपलं जीवन सफल झालं, तृप्त झालं असं वाटतं. आता खरं आत्मसुख आणि विषयांपासून, इंद्रिय सुखापासून मिळणारं सुख यामध्ये मूलभूत फरक आहे. इंग्लिशमध्ये त्याला 2 शब्द आहेत, हॅपीनेस आणि प्लेझर. सर्वसामान्य माणसं जी असतात ती हॅपी असतात आणि ज्यांना आत्मसुख मिळालेलं असतं ती माणसं प्लेझर असतात. मराठीमध्ये याला सुख आणि आनंद असे 2 शब्द आहेत, नाही का. आता इथे कसं असतं की आपण सगळे सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो, परंतु खऱ्या सुखाचा खरा आनंद मात्र आपण मिळवण्याच्या भानगडीत पडत नाही. सगळ्याच माणसांना सुख हवं असतं, पण खरा आनंद कुणालाच नको असतो. अहो, उकिरड्यामध्ये लोळणारं डुक्कर सुद्धा सुखात असतं, नाही का. डुक्कर म्हणतं मी सुखात आहे, मी समाधानात आहे, आणि एखादा माणूस म्हणतो की मला समाधान नाही. म्हणजे काय तर खा प्या मजा करा ही जी आजकाल प्रवृत्ती झालेली आहे लोकांची, ती सुखासाठी झालेली आहे. त्यांना क्षणिक सुख हवं असतं, तात्पुरतं सुख हवं असतं, परंतु कायमचा आनंद, परमानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद तो मात्र नको असतो. आणि म्हणून ही पशुतुल्य पातळी समजली जाते. म्हणजे या पातळीवर सर्वसामान्य पशुपक्षी माणसं जगत असतात.
आता याच्या थोड्याच्या वरच्या पातळीवरती, ज्याला आपण बुद्धीची पातळी असं म्हणू, या संपूर्ण विश्वाची जी रचना आहे ती मला अनुकूल आहे असं काही नाही. निसर्ग आपल्या मनासारखा वागतो असं नाही, परंतु माणसाला मात्र प्रकृतीप्रमाणे ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागतं. आपल्याला त्या प्रकृतीशी, निसर्गाशी जमवून घ्यावं लागतं. आणि म्हणून आपण निसर्गाचे नियम शोधून काढले. विज्ञानाने अनेक शोध लावले, संशोधन केलं आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु इथे एक भानगड अशी आहे, विज्ञानाने ज्याला सुख मानलं त्या गोष्टी खऱ्या सुखदायक आहेतच असं मात्र आपल्याला म्हणता येत नाही. आज विज्ञानामुळं सुखाची अनेक साधनं उपलब्ध आहेत, परंतु ही सगळी साधनं घरात असलेला माणूस सुद्धा सुखी असेल हे सांगता येत नाही. त्याचा परिणाम असा झालेला आहे की या विज्ञानामुळं आपले जे पूर्वापार संस्कार होते, ज्या श्रद्धा होत्या, ज्या निष्ठा होत्या, जी आपली एक आचारसंहिता होती, जे एक वागण्या बोलण्याची चौकट होती, ती चौकट मात्र विस्कळीत झाली आहे हे खरं. आजकाल सगळेजण चौकट मोडूनच चौकटी बाहेर वागतात आणि त्यामुळे समाजामध्ये अशांतता, अस्थैर्य, अस्वस्थता आणि समाजामध्ये सगळीकडे आपल्याला दुःखच दिसते. इतकं सगळं असून, इतका पैसा असून माणसं सुखी नाहीत. माणसं उलट दुःखी आहेत, वैतागलेली आहेत, त्रासलेली आहेत. अनेक लोकांना टेन्शन हा एक मोठा प्रकार अजब आजकाल जाणवू लागलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या मनात श्रद्धा नाहीशी होऊन त्या श्रद्धेची जागा आजकाल संशयाने घेतलेली आहे. जसं एखादं आरशासमोर उभं राहून भुंकणारं कुत्रं असतं, ते स्वतःच्याच प्रतिबिंबावर भुंकत असतं आणि त्याला वाटतंय की मी जितक्या त्वेषाने भुंकतो आहे, मी जितक्या रागाने भुंकतो आहे, तितक्याच त्वेषाने आणि तितक्याच रागाने समोरचा कुत्राही माझ्या अंगावर येतोय, माझ्यावर रागावतोय आणि म्हणून ह्याचं भुंकणं काही केल्या थांबत नाही. भुंकून भुंकून तो मरून जातो. त्याप्रमाणे अगदी ही जी संशयग्रस्त मंडळी असतात, संशय घेऊनच त्यांचं आयुष्य संपवून टाकतात. त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वास वाटेनासा होतो. श्रद्धा नाही, निष्ठा नाही, आपुलकी नाही, आपलेपणा नाही. जिथे तिथे संशय संशय संशय. त्यामुळे आजकाल आत्महत्या करण्याचं प्रमाण समाजामध्ये खूप वाढलेलं दिसतं. त्याचं कारण हे आहे की साध्या साध्या गोष्टीवरून आपण संशय घेतो. स्त्री पुरुष संबंध हे तर संशयाचं फार मोठं निमित्त आहे. अहो, साधे भाऊ बहीण जरी रस्त्याने फिरत असले तरी पाहणाऱ्याच्या मनामध्ये नको तो संशय येतोच येतो. आता संशयी वृत्ती जी आहे ती कशी काय बदलणार, ती कशी काय घालवणार? आणि म्हणून इथे महाराज काय म्हणतात, सत्याची जागा, श्रद्धेची जागा जेव्हा संशय घेतं तेव्हा त्या माणसाचं जीवन संपलंच म्हणून समजा. त्याला आत्महत्या करावी असेच विचार सारखे मनात येतात.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाला कलेची आवड असते. आपल्याला काहीतरी कला यावी म्हणून माणूस धडपडत असतो. मग एखादी कविता लिहावी, एखादं चित्र काढावं, एखादं गाणं म्हणावं, एखादं वाद्य वाजवावं, बेभान होऊन नृत्य करावं किंवा उत्तम स्वयंपाक करावा, उत्तम रांगोळी काढावी, उत्तम नीटनेटकं टापटीप आवरून ठेवावं. या सगळ्या गोष्टींची माणसाला मूळतःच आवड असते. माणूस स्वतःला कपडे घालून नटवत असतो, सजवत असतो. का? कारण त्याला प्रत्येक गोष्ट सजवण्याची, नटवण्याची हौस असते. तात्पुरतं का होईना मिळणाऱ्या समाधानासाठी माणूस धडपडत असतो. आता इथे आणखीन एक गंमत आहे. मेकअप करून केलेला चेहरा आणि खरा सौंदर्य असलेला चेहरा यात फरक आहे ना. म्हणून कावळ्याला आपण कितीही पावडर लावून सजवलं, नटवलं तरी तो बगळा थोडाच होणार. आणि बगळ्याला आपण कितीही अस्ताव्यस्त केलं, घाणेरडं ठेवलं, त्याला मुद्दाम तोंडाला काळं फासलं तरी देखील तो कावळा थोडाच होणार. म्हणून जे मूळचं सौंदर्य आहे, जे जातिवंत सौंदर्य आहे ते वेगळंच असतं आणि फसवं सौंदर्य किंवा नटवलेलं, सजवलेलं सौंदर्य हे वेगळंच असतं. परंतु आजकाल माणसांना खऱ्या सौंदर्यापेक्षा या फसव्या सौंदर्याचंच आकर्षण जास्त आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.